उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इंदापुरात शेतकरी मेळावा पार पडलेला आहे। पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार जे आहेत ते इंदापूरला आले आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। आज या ठिकाणी अजित पवार पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच आले, काय भावना आहेत कार्यकर्ता? आदरणीय दादा ही इंदापूर तालुक्यामध्ये नेहमीच येत असतात, परंतु दादांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या नंतर राज्यभर फिरायचे दौरे दादांचे सुरू होते। त्यानंतर आज दादा पहिल्यांदा आले होते। अतिशय उत्साहामध्ये जोशामध्ये या ठिकाणी दादांचं स्वागत करण्यात आलं आहे आणि दादांनी घेतलेल्या निर्णयाचं देखील इंदापूर तालुक्यांनी सर्वांमध्ये मोठ्या संख्येने आज या ठिकाणी स्वागत केलं। दादांनी घेतलेल्या निर्णयाबरोबर इंदापूर तालुका ठामपणे दादांच्या पाठीशी आहे। अजित पवारांच्या यानं नवचैतन्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेलं आहे का? कारण तुम्ही आजपर्यंत सातत्यानं म्हणत होतात की भाजपवर टीका करत होतात, आता तुम्हाला अजित पवारांनी सूचना दिल्या आहेत की जरा थोडंसं सबुरीनं घ्या। कारण अजितदादा एक कार्यकर्ते तरुण वर्गातही चांगलेही आहे, अजितदादांचाही जास्तही आहे दादांचं। दादा काय वाटतं एकंदरीत आजचा मेळावा बघून काय वाटतं? आजचा मेळावा हा आगामी काळातला एक हे म्हणता येईल नवचैतन्य निर्माण झालेला आहे युवकांमध्ये आणि युवकांच्या दादांनी जो हे दिलेला आहे आदेश दिलेला आहे त्या आदेशाचे युवक पालन करतील। सर अजितदादा सातत्यानं म्हणतायत की आम्ही लोकसभेचा उमेदवार देऊ, मात्र ते कोण असेल आतापर्यंत फिक्स झालं नाही, तुम्हाला काय वाटतं कोण असेल? निश्चितपणे अजून महायुतीच्या जागांचं वाटप झालेलं नाही, त्यामुळे आदरणीय दादा हे राज्यातले बडे नेते आहेत, राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्या बाबतीमध्ये ज्यावेळेला जागा वाटपांचा तिढा सुटेल आणि त्या बाबतीत जाहीर होईल त्यावेळेला दादा उमेदवार अगदी खरं आहे, ते सगळ्यांनाच कळेल ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस। पण तुमच्या मनात काय वाटते? कारण एकंदरीत सातत्यानं तुम्ही इंदापूरच्या आहात स्थानिक, तुम्ही सगळ्यांनी ते फ्लेक्स लावलेले आहेत, त्याच्यामध्ये भावी खासदार म्हणून सुनेत्रा पवारांचा उल्लेख आहे, म्हणून हा प्रश्न विचारला। निश्चितपणे दादा जो उमेदवार देतील तो आमचा उमेदवार असेल, घड्याळ हाच आमचा उमेदवार असेल। दादांनी ज्या उमेदवाराचं नाव डिक्लेअर करतील त्या उमेदवाराबरोबर इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती ठामपणे पाठीशी राहील। तर काय वाटतं अजित पवारांचा आजचा मेळावा काय कसं बघतो या मेळाव्याकडे? याच्या आधीचे मेळावे आणि आत्ताचा मेळावा काय नाही, भरपूर लोकांचा सपोर्ट आहे, चांगल्या प्रतीचा मेळावा झाला आणि दादांनी सांगितलेल्या शब्दाचं पालन 100% इंदापूरची जनता करणार। सातत्यानं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष इंदापूरमध्ये पाहायला मिळाला आतापर्यंत, इथून पुढे पण पाहायला मिळेल का? नाहीये, कारण दादांनी सांगितलं की आपल्याला समजदारीची भूमिका एकोपानाची घ्यायची आहे, त्यामुळे दादांनी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच त्यांचा सर्व कार्यकर्ता आणि जी युती झालेली आहे त्या पद्धतीने सर्व वागतील आणि एकत्र सगळं काम करतील एवढं नक्की आहे। आजपर्यंत अनेक वेळा तुम्ही सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यासाठी प्रचार केला, आज त्यांना पाडण्यासाठी प्रचार करणार? नाही, आम्ही कोणाला पाडण्यासाठी प्रचार करत नाही। आदरणीय दादांनी घेतलेल्या भूमिकेबरोबर आम्ही विकासाबरोबर आहे आणि विकासाचा वादा अजित दादा या दादांबरोबर आम्ही आहोत आणि विकासाच्या दृष्टीनं जो उमेदवार आम्हाला माहितीच असेल तो विजय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, कोणाला पाडण्यासाठी राजकारण नाहीये। आता या ठिकाणी तुम्ही आलेला आहात, कसं वाटलं हा मेळावा? हा मेळावा युवकांना प्रेरित करणार आहे, विकासाला गती देणार आहे आणि अजितदादा जो निर्णय घेतील, जो उमेदवार देतील त्याचं प्रामाणिकपणे काम आम्ही सर्व जनता करणार आहे। कोण उमेदवार असेल असं वाटतं? सुनेत्राताई असतील अशी आशा आहे। कोण वाटते कोण असेल उमेदवार? सध्याची परिस्थिती पाहता म्हणजे जनतेला कळलेलंच असेल कोण आहे उमेदवार, पण दादा जो उमेदवार देतील तो उमेदवार असेल। तुम्हाला काय वाटते? जनतेचं जाऊ द्या, दादांना वाटते, तुम्हाला काय वाटते? काय सुनेत्राताई दादांच्या घरातला उमेदवार असेल असं वाटतं। तुम्हाला काय वाटते कोण उमेदवार असेल? जो कोणी असेल त्याच्या पाठीमागे, जो कोणी असेल तर आहेच की, ते झाले की तुम्ही आलाय ते सांगितलं, पण कोण असेल असं वाटतंय? आता दादा ठरवतील त्या पद्धतीने आपण काम। मला कोणीच वाटत नाहीये? आम्हाला वाटतंय पण आम्हाला सध्या ते सांगू वाटत नाही कोण असेल? दादांच्या सूचनेनुसार तर सुनेत्राताई असतील, ह्याला काही वेगळं दुमत नाही, परंतु गेल्या 20 वर्ष आम्ही घड्याळच असो आणि इथून पुढेही घड्याळाच मत मिळेल। आजचा अजित पवारांचा मेळावा झाला, कसं बघताय मेळाकडे? काही जर नवचैतन्य निर्माण झाले? आजचा जो मेळावा आहे त्याच्यामध्ये जे दादांनी जे काय धोरणं सांगितलेले आहेत ते आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, तर ती धोरणं अतिशय खूप छान आहेत। आम्ही दादांच्या सदैव पाठीशी उभा आहे, मामांच्या पाठीशी उभा आहे। हे लोक आपल्या देशासाठी खूप चांगलं काम करत आहेत, तर आम्हाला त्यांचा अभिमान आहे। आजपर्यंत सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यासाठी प्रचार केला, आज त्यांनाच पाडण्यासाठी प्रचार करणार? आम्ही त्यांना पर्टिक्युलर पाडण्यासाठी कधीच विचार केलेला नाहीये, पण जो काय पक्ष भूमिका घेईल आम्ही त्याच्या पाठीमागे असणार आहे। पण अजित पवारांच्या मेळाव्यानं ऊर्जा आली, खूप ऊर्जा येते, खूप 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 खूप। तर हे होते राष्ट्रवादीचे इंदापूरचे कार्यकर्ते, ज्यांनी सांगितलं आम्ही कुणाला पाडण्यासाठी नाही तर निवडून आणण्यासाठी प्रचार करून अजित पवार जो उमेदवार देतील त्याला भरघोस मतानं जे आहे ते मतदान करू आणि निवडून आणू। कॅमेरा पर्सन अमोल गवायसह जयदीप भगत, कॅमेरा पर्सन अमोल गवायसह जयदीप भगत, एबीपी माझा इंदापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।